In previous video we have seen what is meant by redox reaction, disproportionation reaction, oxidizing agent and reducing agent. Now today we will see the rules for determination of oxidation number. Oxidation आपण define केलं होतं की increase in oxidation number is oxidation and decrease in oxidation number is reduction. पण नेमकं ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? आता मी जरी डेफिनेशन सांगितली तरी तुम्हाला कळायचं नाही की ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय. ऐकून बघा. The net value of numerical charge assigned to the atom of an element in free state or combined state in molecule or in ion is known as oxidation number. काही कळालं? तर ते सध्या कळणारच नाही आहे, म्हणून आपण डेफिनेशनला जे आहे ते नंतर बघणार आहोत. ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचे त्याचे रूल्स, काही ऑक्सिडेशन नंबर काढूयात आणि नंतर मग डेफिनेशनकडे जाऊ, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन कळेल की नेमकं म्हणणं काय आहे त्याचं. ठीक आहे. तर ऑक्सिडेशन नंबर एक नंबर असतो, पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, फ्रॅक्शनल जनरली नसतो, पण आता सीईटी मध्ये तो फ्रॅक्शनल पण असू शकतो. बघूयात काय आहे ते. तर ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो कसा काढायचा त्याचे काही रूल्स आहे, खूप 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 महत्त्वाचे आहे. 11वीसाठी तर महत्त्वाचे आहेतच, पण 12वीमध्ये पण प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला याचं काम पडणार आहे. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी 12वीत गेल्यानंतर म्हणतात मॅडम आम्हाला थोडंसं ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचा त्याचे रूल्स सांगा आणि ते एकदा शॉर्टमध्ये सांगा म्हणून. मग त्याला 12वीत गेल्यानंतर पुन्हा हा वेळ वाया घालवायचा असं बरोबर नाहीये. 12वीचा अभ्यास मागे पडतो, पेंडिंग राहतो, म्हणून आत्ताच करून ठेवा. खूप महत्त्वाचे रूल्स आहेत, लक्षात घ्या. पहिला रूल, रूल्स फॉर डिटर्मिनेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर. रूल्स फॉर डिटर्मिनेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर. एखाद्या एलिमेंटचा, एखाद्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचा. पहिला आणि महत्त्वाचा रूल आहे. हा रूल बऱ्याच जणांना पाठ होतो, पण वापरताना ते चुकीचं वापरलं जातं. ठीक आहे. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट, इन इट्स अनकंबाइंड स्टेट इज टेकन ॲज 0. ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट इज टेकन ॲज 0. एलिमेंटचा समजा हायड्रोजन असेल H2, ऑक्सिडेशन नंबर किती घ्यायचा? 0. सोडियम असेल Na, ऑक्सिडेशन नंबर किती घ्यायचा? 0. ऑक्सिजन O2, ऑक्सिडेशन नंबर 0. एखादा एलिमेंट अनकंबाइंड स्टेट मध्ये असेल, एकटा असेल, कोणासोबत नाहीये. सोडियम एकटाच आहे, तो क्लोरीन सोबत, ऑक्सिजन सोबत कोणासोबत नाहीये, मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0. ऑक्सिजन आहे, एकटाच आहे. ऑक्सिजन ऑक्सिजन सोबतच आहे, मॉलिक्युल आहेत, हे ना जातभाईचे, एकाच कुटुंबातले आहेत, काही वेगळं नाहीये, तर ऑक्सिडेशन नंबर किती असेल? 0. तर ऑक्सिडेशन नंबर पहिला आणि महत्त्वाचा रूल आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट इज टेकन ॲज 0. ऑक्सिडेशन नंबर, एक काम करू आपण, याला ऑक्सिडेशन नंबर पुन्हा पुन्हा लिहायचं म्हटल्यावर वेळ पण जातो, थोडं शॉर्टकट मध्ये याला ON म्हणूया. ऑक्सिडेशन नंबर. पुढे आपण आता ऑक्सिडेशन नंबरच्या ऐवजी ॲब्रिव्हिएशन वापरूयात, ON. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट. फ्री स्टेट म्हणजे काय? अनकंबाइंड स्टेट. अनकंबाइंड स्टेट इज टेकन ॲज 0. जर एलिमेंट एकटा असेल, एलिमेंट माहिती आपण बघितले पिरियॉडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स आहेत, एकटा एकटा असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर 0 घ्यायचा. दुसरा महत्त्वाचा रूल आहे, इफ इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट, ऑक्सिडेशन नंबर इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. इफ इलेक्ट्रॉन्स आर गेन्ड, ऑक्सिडेशन नंबर इज टेकन ॲज निगेटिव्ह. जर एखाद्या ॲटमनी इलेक्ट्रॉन दिले तर ऑक्सिडेशन नंबर घ्यायचा पॉझिटिव्ह, आणि जर कोणी इलेक्ट्रॉन घेतले तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर घ्यायचा आहे निगेटिव्ह. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट
is positive oxidation number of that element and number of electrons gained is equal to minus of that number oxidation number of that element. म्हणजे समजा आता सोडियम असेल, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि त्याचं कॉन्फिगरेशन 281 आहे. ज्यावेळेला सोडियम क्लोराईड तयार झाला, सोडियमने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला म्हणून पॉझिटिव्ह आणि किती दिले 1 इलेक्ट्रॉन दिला तर मग याचा ऑक्सिडेशन नंबर किती होईल +1. इलेक्ट्रॉन दिल्या गेले तर ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन घेतल्या गेले तर ऑक्सिडेशन नंबर निगेटिव्ह. जितके इलेक्ट्रॉन दिले तितका पॉझिटिव्ह त्याचा ऑक्सिडेशन नंबर, जितके इलेक्ट्रॉन घेतले तितका निगेटिव्ह त्याचा ऑक्सिडेशन नंबर. समजा आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतले कारण त्याचं कॉन्फिगरेशन 2,6 आहे आणि त्याला आपलं ऑक्टेट कंप्लीट करायचंय. कुणाकडनं तरी त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि मग त्याचं रूपांतर झालं O2 मध्ये. याने 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणून निगेटिव्ह. किती घेतले 2 तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर होईल -2. ठीक आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर होईल -2. तर दुसरा महत्त्वाचा रूल आहे, इफ इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ऑक्सिडेशन नंबर इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, इफ इलेक्ट्रॉन्स आर गेन्ड oxidation number is taken as negative. Number of electrons lost is equal to positive oxidation number of that element. Number of electrons gained is equal to negative oxidation number of that species, that atom. ठीक है, तर if electrons are lost, oxidation number is taken as positive and when electrons are taken किंवा gained घेतले जातील then oxidation number is taken as negative. Oxidation number is taken as negative. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे रूल्स आहेत, हे रट्टा मारायसाठी नाही आहेत, हे फक्त समजून घेण्यासाठी. तुम्हाला असंच असं इंग्लिशमध्ये लिहिता आलं पाहिजे आवश्यकता नाहीये, पण ते वापरता आले पाहिजे, पण आपल्याकडे वहीमध्ये असलेले पाहिजे. शक्यतो काय करायचं, आता मी इथे इंग्लिशमध्ये लिहून दिले, मी मराठीतून पण सांगत आहे. तुम्हाला जे काही समजलं ते तुम्ही मराठीतून लिहून ठेवा तुमच्या वहीत. असं नाही व्हायला पाहिजे की आज तुम्ही व्हिडिओ पाहिला, तुम्हाला समजलेलं आहे, 2-3 महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा रिवाइज करायची गरज पडली, इंग्लिशमध्ये सगळंच वहीमध्ये सगळंच इंग्लिशमध्ये लिहिलेले रूल्स आहेत, तर पुन्हा तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज पडली, असं नाही व्हायला पाहिजे. तिथेच शॉर्टकटमध्ये आपल्या मदर टंगमध्ये जी पण मराठी असेल किंवा तुमची जी पण मातृभाषा असेल त्याच्यामध्ये ते सरळ लिहून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला पाठ करायलाही सोपं जातं, समजायलाही सोपं जातं. तर ह्याला इंग्लिश टू इंग्लिश रट्टा मारून ठेवायची गरज नाही. तर तिसरा रूल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट इज इक्वल टू पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट ॲटम. ॲटम म्हणा, एलिमेंट म्हणा, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन्ड इज इक्वल टू निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट ॲटम किंवा एलिमेंट. ठीक आहे, तर पहिला रूल काय आहे आपला, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट अनकंबाइंड स्टेट इज टेकन ॲज 0. सेकंड आणि महत्त्वाचा रूल आहे, इफ इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ऑक्सिडेशन नंबर इज पॉझिटिव्ह, इफ इलेक्ट्रॉन्स आर टेकन ऑर gained oxidation number is negative. Number of electrons lost is equal to positive oxidation number of that atom. Number of electrons gained by that atom is equal to negative oxidation number of that atom. आता काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स बघूया. आता हे मिटवते मी, लिहायचं असेल तर पॉज करून लिहून घ्या. पुढचे एक्झाम्पल लिहिण्यासाठी, रूल्स लिहिण्यासाठी आपल्याला जागा हवी आहे, एक्सप्लेन करून मग रूल्स लिहायचे. ठीक आहे, आता एक एक ग्रुपमध्ये, पिरियॉडिक टेबलमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये लास्ट शेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते आणि त्याच्याबद्दल मग आता आपल्याला लिहायचं. पिरियॉडिक टेबलमध्ये पहिला ग्रुप
काय म्हणतो आपण त्याला, अल्कली मेटल्स. आणि दुसरा ग्रुप त्याला काय म्हणतो आपण, अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे. तर अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स यांचा जर आपण विचार केला तर अल्कली मेटल्स असतात हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रेडियम. है ना. हे लिहिना की रब से फरियाद, बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राजी. ठीक आहे. कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ॲटॉमिक नंबर 1, 3 आता हे सांगायची गरज नाही, आपण शिकलेलो आहोत. 55 आणि 87 याचं कॉन्फिगरेशन 1 2 1 2 8 1 2 8 8 1 2 8 18 8 1 2 8 18 18 8 1. सांगण्याचा उद्देश काय आहे, 2 8 18 32 18 8 1. सांगण्याचा उद्देश आहे की सगळ्यांच्या लास्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनला थोडंसं बाजूला ठेवूया आपण. सगळ्यांच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पेनल्टिमेट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत लिथियम सोडला तर. म्हणजे यांनी जर का सोडियम पासून फ्रान्सियम पर्यंत जर 1 इलेक्ट्रॉन त्यांनी दिला तर त्यांचा ऑक्टेट कंप्लीट होईल. आणि हे असंच करायची वृत्ती ठेवतात, हे 1 इलेक्ट्रॉन द्यायचा प्रयत्न करतात. लिथियमने सुद्धा 1 इलेक्ट्रॉन दिला तर त्याचं ड्युप्लेट कंप्लीट होईल. हे सगळे जे आहेत अल्कली मेटल्स दे हॅव टेंडन्सी टू डोनेट 1 इलेक्ट्रॉन. त्यांना 1 इलेक्ट्रॉन डोनेट करायची प्रॉपर्टी असते, ते 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग यांचं ऑक्सिडेशन 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे पॉझिटिव्ह किती देतात, 1. मग ऑक्सिडेशन नंबर काय येईल, +1. तर अल्कली मेटल्सचा ऑक्सिडेशन नंबर असेल, जनरल ऑक्सिडेशन नंबर असेल +1. हायड्रोजन सोडला तर बाकीच्यांचा कधीच ऑक्सिडेशन नंबर बदलत नाही. आणि हायड्रोजन काय गडबड करतो त्याचं मग नेक्स्ट रूल आपण पाहणार आहोत, एक्सेप्शनल केस फॉर हायड्रोजन. ठीक आहे. तर सगळे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम कुठेही दिसू दे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर +1. ठीक आहे. आता बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रेडियम हे दुसरे बागडबिल्ले दुसऱ्या ग्रुप मधले है ना. कोण कोण आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रेडियम. ॲटॉमिक नंबर 4 12 20 30 किती होईल तो, 38 56 आणि 88. यांचं कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं 2, 2 2 8 2 2 8 8 2 2 8 थोडं लांब चाललंय का, 18 8 2 2 8 18 18 8 2 2 8 18 32 18 8 2. पुन्हा एकदा लक्षात येतंय का, लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. आणि पेनल्टिमेट शेल लास्ट सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 8. ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर सोपी पद्धत आहे, 2 इलेक्ट्रॉन सोडून द्यायचे. 2 इलेक्ट्रॉनच्या मोहात पडायचं नाही, प्रेमात पडायचं नाही. जाताय का जाऊ देत, खुशाल जाऊ देत, उलट आनंदाने जाऊ देत, म्हणजे आपलं ऑक्टेट कंप्लीट होईल. ठीक आहे. मग या सगळ्यांना आणि बेरिलियमने पण 2 इलेक्ट्रॉन दिले तर ड्युप्लेट कंप्लीट होईलच की. मग ह्या सगळ्या अल्कलाइन अर्थ मेटल्सला 2 इलेक्ट्रॉन डोनेट करायची प्रॉपर्टी असते. तर यांचा ऑक्सिडेशन नंबर असेल +2. यांचा ऑक्सिडेशन नंबर फिक्स आहे, हा बदलत नाही, फिक्स असतो, तो चेंज होत नाही. तिथे हायड्रोजन एक्सेप्शन आहे, कारण बाकी सगळे मेटल आहे, हायड्रोजन नॉन मेटल आहे. मेटलला इलेक्ट्रॉन द्यावेसे वाटतात, नॉन मेटलला इलेक्ट्रॉन घ्यावेसे वाटतात, म्हणून हायड्रोजन थोडासा गडबड करतो. कधी मेटल सोबत जातो, कधी नॉन मेटल सोबत जातो, कधी इलेक्ट्रॉन देतो, कधी इलेक्ट्रॉन घेतो. काय म्हणतात त्याला, रंग बदलताना सरडे म्हणतात ना, तशा टाईपचा. तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. फक्त मेनली काय आहे, बेसिकली आपल्या असं लक्षात आले की अल्कली मेटल्स म्हणजे फर्स्ट ए ग्रुपचे एलिमेंट्स हे 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्यांचा ऑक्सिडेशन नंबर फिक्स असतो +1. अल्कलाइन अर्थ मेटल्स हे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्यांचा ऑक्सिडेशन नंबर फिक्स असतो किती, +2. तोच आपल्याला रूलच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर नेक्स्ट रूल आहे आपला ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे कोणते, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. फर्स्ट ग्रुप एलिमेंट्सलाच काय म्हणतो आपण कधी कधी, फर्स्ट ग्रुप किंवा फर्स्ट ए.
IUPAC रिकमेंडेशन नुसार नंबर लिहिला जातो आणि ओल्ड कन्सेप्ट नुसार आपण रोमन न्यूमरल मध्ये ए फर्स्ट आणि ए लिहितो. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कली मेटल्स फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स इज +1 and that of alkaline earth metals म्हणजे कोणते? सेकंड ग्रुप एलिमेंट्स त्यालाच आपण काय म्हणणार? और सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स. इट इज +2 because they have tendency to donate 2 electrons. donate म्हणून प्लस 2 देतात म्हणून +2. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कली मेटल्स इज +1. ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स इज +2. ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इज +2. ठीक आहे. आता पहिल्या ग्रुप मधले एलिमेंट 1 इलेक्ट्रॉन देतात, दुसऱ्या ग्रुप मध्ये इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन देतात, तिसऱ्या ग्रुप मध्ये तर गडबडच आहे. का गडबड आहे? ते डी ब्लॉक वाले आहेत, ते ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, त्यांच्याकडे काही खरं नसतं, त्यांचे बरेच ऑक्सिडेशन नंबर असतात आणि ते कॅल्क्युलेट करायचे असतात, ते फिक्स नसतात. मग फिक्स ऑक्सिडेशन नंबर कोणाचे? तर थोडं राईट साईडला जाऊया. एक्स्ट्रीम राईटला कोण आहे? 0 ग्रुप वाले. 0 ग्रुप वाले कोण? हे ना अगर करके 0 रन गणेश किंवा हिना नीना और करीना का झेरॉक्स रंगीन है ना गणेश. काय असेल ते तुम्ही हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन. आता यांचं तर ऑक्टेट कंप्लीट आहे. ऑर्गॅनॉन यांचा ऑक्टेट कंप्लीट आहे. ह्यांना काही इलेक्ट्रॉन द्यायचे नाहीत, इलेक्ट्रॉन घ्यायचे नाहीत. मग यांचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल? 0. यांचा ऑक्सिडेशन नंबर कसा असेल? 0. मात्र कधी कधी हे पण केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. एक्सेप्शनल जर असेल तर आपण ते कसं काढायचं ते पाहू, पण त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला रूल मध्ये लिहायची गरज नाही. त्याच्या अलीकडचे 17 ग्रुपचे एलिमेंट्स काय म्हणतो आपण त्यांना? हॅलोजन्स. मग हॅलोजन्स कोणते कोणते आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन आणि टेनेसाईन. आता ॲस्टेटाईन आणि टेनेसाईन रेडिओ असतात, ते काही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. मग केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. केमिकल रिएक्शन आणि न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये काय फरक आहे? आता हे जे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहेत हे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात. ॲस्टेटाईन आणि तो नवीन डिस्कवर झालेला काय नाव त्याचं आता सांगितलं ना, टेनेसाईन. तर टेनेसाईन आणि ॲस्टेटाईन रेडिओ आहे, ते न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. हे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. आपल्याला माहिती आहे ॲटम मध्ये न्यूक्लियस मध्ये काही प्रोटॉन असतात, काही न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते वर्तुळाकार जे पण याच्यामध्ये फिरत असतात, ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असतात. जर रिएक्शन होत असताना इलेक्ट्रॉन दिले गेले, इलेक्ट्रॉन घेतले गेले किंवा शेअर केले गेले, इलेक्ट्रॉनची गडबड झाली तर केमिकल रिएक्शन झाली असं म्हटलं जातं. आणि जर का आता हे जे ॲस्टेटाईन आणि टेनेसाईन आहेत ना, ते म्हणतात इलेक्ट्रॉन चिल्लर गोष्ट, इलेक्ट्रॉनचं काय देवाणघेवाण करायची, आम्ही महान है ना, आम्ही डायरेक्ट प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची देवाणघेवाण करतो धडाधूम है ना. हिरोशिमा आणि नागासाकीला विचारा काय असतं ते. तर ते काय करतात, ॲस्टेटाईन आणि टेनेसाईन हे इलेक्ट्रॉन देणं घेण्याची गोष्ट करत नाही, डायरेक्ट प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची चेंजिंग होत असते. मग ते असते न्यूक्लिअर रिएक्शन. आणि न्यूक्लिअर रिएक्शन खूप डेंजरस असतात. आपण सध्या त्याचा विचार करत नाही. ऑक्सिडेशन नंबर मध्ये तर अजिबात नाही. ऑक्सिडेशन नंबर मध्ये आपण फक्त इलेक्ट्रॉनचा विचार करतोय. ॲस्टेटाईन आणि टेनेसाईनच्या वाटेला लागायचं नाही, त्याच्या नादी लागायचं नाही. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते असेल 27, 287. ॲटॉमिक नंबर असतात यांचे 9, 17, 35, 53. मग 287, 28, 18, 7, 28, 18, 18, 7. आता विचार करा लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. ते का मूर्ख आहेत का 7 इलेक्ट्रॉन कोणाला द्यायला? आणि दिलं तरी फरक पडणार आहे का? ऑक्टेट कंप्लीट थोडी होणार आहे, कारण आतल्या शेल मध्ये तर 18 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट थोडी कंप्लीट होणार आहे. म्हणून ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्यांच्याकडे एकच मार्ग आहे, दुसऱ्यांकडनं इलेक्ट्रॉन घ्यायचं तरी किती? एकच, पटकन घेतलं जाईल.
मग हे सगळे एक इलेक्ट्रॉन घेण्याची वृत्ती ठेवतात. मग यांचा ऑक्सिडेशन नंबर किती असायला पाहिजे? -1. घेतात म्हणून मायनस. किती घेतात? 1. आणि 1 इलेक्ट्रॉन घेतला तर हे 8 होतील आणि लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होईल. तर हॅलोजनचा जनरल ऑक्सिडेशन नंबर असतो -1. जनरल ऑक्सिडेशन नंबर असतो -1. पण त्याच्या आधी आपण एक हायड्रोजनचा एक्सेप्शनल केस लिहायचं विसरलो, तर तो रूल बघून घेऊयात एकदा. ठीक आहे. आता विचार करा, हॅलोजनचा नंतर लिहू रूल, 6वा रूल लिहू. आधी आपण हायड्रोजनच्या रूल बद्दल लिहून घेऊ, म्हणजे कसं अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत तर त्यांचं मॅटर संपून जाईल. ठीक आहे. तर हायड्रोजन जो आहे याच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ऍक्च्युली हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन असला तरी तो स्टेबल असतो. कुणाला इलेक्ट्रॉन, हायड्रोजन म्हणजे एकदम देवभोळा माणूस आहे, म्हणजे त्याला जर कोणी इलेक्ट्रॉन मागितले तर हा म्हणतो माझ्याकडे 1 इलेक्ट्रॉन घेऊन जातो. आणि समजा त्याला जर कोणी म्हटलं की मी गावाला चाललो, माझा 1 इलेक्ट्रॉन सांभाळतो का थोडे दिवस, बिलकुल दे मी सांभाळून ठेवतो. हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो, तितक्याच सहजतेने तो घेऊ पण शकतो. समोरचा कसा आहे त्याच्यावर डिपेंड हायड्रोजन आपलं ठरवतं आपल्याला कसं वागायचंय ते. ठीक आहे. मग आता समजा हायड्रोजनच्या समोर क्लोरीन आला, तर क्लोरीनचं कॉन्फिगरेशन 287 आहे. क्लोरीन आपला रडत बसलाय, मला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, ऑक्टेट मिळालं म्हणजे कंप्लीट होण्यासाठी. हायड्रोजन म्हणतो रडू नको, माझा इलेक्ट्रॉन घे. मग आता हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन दिला, त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल? +1. ठीक आहे. पण समजा हायड्रोजनचा सामना झाला सोडियम सोबत. हायड्रोजनच्या समोर सोडियम आला. आता सोडियम आणि हायड्रोजनच्या गोष्टी आपल्याला ऐकायला यायला पाहिजेत. काय म्हणतात, काय गप्पा सुरू आहेत त्यांच्या? चहा पाणी झालंय का म्हणून? नाही. सोडियम काय म्हणेल हायड्रोजनला, माझ्या लास्ट शेल मध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, माझं कॉन्फिगरेशन असं आहे, हा इलेक्ट्रॉन खूप त्रासदायक आहे, जर हा गेला तर मी शांतपणे राहू शकतो. मग हायड्रोजन म्हणतो ठीक आहे ना, तुला जास्त त्रास देतो का, माझ्याकडे पाठवून दे. मग हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेतो, कारण आधीच सांगितलेलं हायड्रोजन एकदम देवखोळा आहे बिचारा, है ना. मग त्याने इलेक्ट्रॉन घेतला तर त्याचा ऑलरेडी 1 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे होता, आणखी 1 इलेक्ट्रॉन मिळाला तर त्याचं ड्युप्लेट कंप्लीट होईल आणि तो H- फॉर्म मध्ये येईल. त्याने इलेक्ट्रॉन घेतला तर तो -1 ऑक्सिडेशन नंबर मध्ये येईल. पण असं कधी होईल, जेव्हा समोरचा जबरदस्ती हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देईल. समोरचा इलेक्ट्रॉन कधी देईल, जर तो मेटल असेल तर. मेटलची प्रॉपर्टी असते पटकन कुणाला तरी इलेक्ट्रॉन द्यायची. मग हायड्रोजन इतरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर ऑक्सिडेशन नंबर +1. मात्र मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर मात्र ऑक्सिडेशन नंबर -1. तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1 म्हणजे सोडियम हायड्राइड असेल तर हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर -1. कॅल्शियम हायड्राइड असेल CaH2 असेल तर हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर -1. मेटल स्पेशली अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल सोबत जर असतील, हे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत. सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रेडियम, है ना. अति श्रीमंत लोक आहेत, पटापट इलेक्ट्रॉन देणारे आहेत. तर ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये हायड्रोजन आला तर हायड्रोजनला इलेक्ट्रॉन मिळतो आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1 असतो. तोच रूल आपण लिहिणार आहोत आता. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इन metal hydride is -1. बघा, जो निगेटिव्ह असतो की नाही त्याच्या शेवटी IDE लावतात. जसं ऑक्साईड, ऑक्सिजन निगेटिव्ह असेल तर ऑक्साईड, हायड्रोजन निगेटिव्ह असेल तर हायड्राइड, कार्बन निगेटिव्ह असेल तर कार्बाइड, नायट्रोजन निगेटिव्ह असेल तर नायट्राइड, क्लोरीन निगेटिव्ह असेल क्लोराइड, ब्रोमीन निगेटिव्ह असेल तर ब्रोमाइड. जो पण सिंगल एलिमेंटल फॉर्म मध्ये निगेटिव्ह असेल तर त्याला शेवटी IDE लावतात. मग हायड्रोजन जर निगेटिव्ह H- आहे तर त्याला लावतात हायड्राइड. ठीक आहे. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज +1 ऑलवेज, बट when it comes in contact with metal in metal hydride it is -1. आता हॅलोजनचा एक रूल लिहायचा राहिला होता आपला, तो लिहूया. तर हॅलोजनचे काय असेल, जनरल ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन इज -1. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन्स इज -1.
हॅलोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल -1 इन जनरल रूल आहे, ठीक आहे. पण पुन्हा एकदा तसंच काय हायड्रोजन सारखं समोरचा जर देणारा असेल तर हायड्रोजनची इलेक्ट्रॉन देण्याची जरी वृत्ती असेल तरी तो इलेक्ट्रॉन घेतो आणि -1 ऑक्सिडेशन नंबर. आता विचार करा, आपल्याकडे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे आहेत आणि बाकीचे सगळे जे आहेत त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्यांच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे हे इलेक्ट्रॉन कुणाचंही खेचून घेऊ शकतात. फक्त एकच असं आहे की त्यांच्या पुढे यांना हार मानावी लागते. फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, हे जे चांडा चौकडी जी आहे यांची, तर हे कुणाचे पण इलेक्ट्रॉन खेचून घेतात. पण यांच्यापेक्षा बदमाश किंवा याच्यापेक्षा एक जबरदस्त इलेक्ट्रॉन खेचणारा आहे, तो आहे ऑक्सिजन, ठीक आहे. तो आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन पुढे यांचं काही चालत नाही, हे काही ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन काढून घेऊ शकत नाही. कोण? फक्त हे तिघजण. फ्लोरीन ऑक्सिजनला पण घाबरत नाही, जा मोठा तू तुझ्या घरचा, उलट तुझेच इलेक्ट्रॉन मला दे. फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर नेहमीच -1 राहतो, तो कधीच प्लस मध्ये येत नाही, कधीच नाही. ऑक्सिजनचे पण इलेक्ट्रॉन काढून घेतो. फ्लोरीन कुणाला घाबरत नाही, सगळ्यात काय म्हणतात त्याला, बिग बॉस आहे सगळ्या एलिमेंटचा. तर फ्लोरीन आहे तो एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडनं काढून घेतो. मात्र ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर का क्लोरीन, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये ब्रोमीन, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आयोडीन असेल तर हे आपले काय म्हणतात त्याला, शस्त्र खाली टाकतात. तू मोठा चल इलेक्ट्रॉन घे बाबा, किती हवेत तुला, किती हवेत सांग, मग किती देऊ शकतात हे, यांचे पण कंडिशन आहे, ठीक आहे. तसं म्हटलं तर आम्हालाच दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन हवे असतात, पण आता तू मागायला चाललेला आहे, ऑक्सिजन आहे, महत्वाचं आहे, तर आम्ही तुला देऊ शकतो, पण आम्ही ऑड नंबर मध्येच देणार, आम्ही इव्हन नंबर मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन देणार नाही. का? त्याचं कारण तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये कळेल, ठीक आहे. सध्यापुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ऑक्सिजन जर सोबत असतील तर हॅलोजनची कंपाऊंड, हॅलोजनचा कंपाऊंड ऑक्सिजन सोबत जर असेल तर मात्र ऑक्सिडेशन नंबर वेगळा वेगळा असू शकतो. तो +1, +3, +5, +7 पैकी काहीतरी असतो. तो कॅल्क्युलेट करावा लागतो. नेमका किती आहे, +3 आहे का, +5 आहे का, +1 आहे का, +7 आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते तर नंतर घेणार आहे, ठीक आहे. आता रूल आपल्याला लिहायचं आहे की ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन इज -1. हॅलोजन्स along with किंवा halogens with oxygen shows oxidation number as +1 or +3 or +5 or +7 which is to be calculated. नेमका किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आत्ताच आपण बघितलं की फ्लोरीन कोणाच्या बापाला घाबरत नाही, है ना. फ्लोरीन कोणाच्या बापाला घाबरत नाही, तसंच ऑक्सिजन पण कुणाच्याच बापाला घाबरत नाही, फक्त फ्लोरीनला घाबरतो, ठीक आहे. मग आता हे झालं हॅलोजन बद्दल. जसं आपण बघितलं की पहिला रूल बघितला की ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कली मेटल इज +1, oxidation number of alkaline earth metal is +2, oxidation number of zero group element 0, oxidation number of halogen is -1, but chlorine, bromine, iodine in contact with oxygen shows positive oxidation numbers as +1, +3, +5 and +7. आता त्याच्या आधी हॅलोजनच्या आधी कोण येईल, 16 ग्रुपचे एलिमेंट, त्यांना आपण म्हणतो कॅल्कोजेन्स, म्हणजे ऑक्सिजन फॅमिली. आता ऑक्सिजन फॅमिलीच्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर फिक्स असतो आणि त्याच्यातही काही एक्सेप्शन्स आहेत, तेच आपल्याला बघायचे आहे. लिहायचं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. पुढचा रूल आहे 8 ऑक्सिजन बद्दल. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज काय असेल बरं, विचार करा. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, कॉन्फिगरेशन 2,6 आहे. त्याला आपलं ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे आणि त्याला आपलं ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि 2 इलेक्ट्रॉनची गरज असल्यावर तो कोणाचे तरी 2 इलेक्ट्रॉन काढून घेतो. तो कुणालाच घाबरत नाही, फक्त कुणाला घाबरतो, फ्लोरीनला.
म्हणून आपण जनरल रूल लिहिणार आहोत की ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो -2. मात्र OF2 फ्लोरीनच्या समोर जर तो आला तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2 होतो. फ्लोरीनच्या समोर त्याला 2 इलेक्ट्रॉन द्यावे लागतात, एका फ्लोरीनला 1 आणि दुसऱ्या फ्लोरीनला 1, आणि तेव्हा कुठे ते फ्लोरीन शांत होतात आणि यालाही नीट जगू देतात, है ना. फ्लोरीन हा रिंग मास्टर आहे, या सगळ्या 118 एलिमेंटच्या सर्कशी मधला तो रिंग मास्टर आहे. फ्लोरीन सगळ्यांची काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉन काढून घ्यायची कॅपॅसिटी आहे. तर आपण ऑक्सिजन बद्दल लिहिणार आहोत. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -2. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -2. आता याची काही एक्सेप्शन्स आहेत. पहिलं एक्सेप्शन आहे इन OF2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज +2. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज +2. आणखी एक केमिकल असतं, तुम्ही फंक्शनल ग्रुप्स बघितले नाहीत, C2 आपलं होईल त्यावेळेला आपण बघू. त्याच्यामध्ये एक असतं पेरॉक्साइड. पेरॉक्साइड म्हणजे असं लिंकेज असतं, एक ऑक्सिजन दुसऱ्या ऑक्सिजनला सिंगली बॉन्डेड असतो, इकडून पण एक बॉन्ड असतो आणि तिकडनं पण बॉन्ड असतो. ही जी लिंकेज आहे या लिंकेजला म्हणतात पेरॉक्साइड लिंकेज, याला म्हणतात पेरॉक्साइड लिंकेज. आणि ज्या कंपाऊंड मध्ये अशी पेरॉक्साइड लिंकेज असेल तिथे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. का असेल बरं -1? विचार करा, हा आहे ऑक्सिजन, इथे आहे ऑक्सिजन. आता हा ऑक्सिजन इकडे कोणी का असेल, समजा हायड्रोजन असेल, तर हा ऑक्सिजन या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचून घेईल, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन घेईल म्हणून -1. ठीक आहे, इकडनं तो इलेक्ट्रॉन खेचू शकतो का? नाही, कारण याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहे? 8. याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहे? 8. हा 8 प्रोटॉन इकडे खेचत असतो, 8 प्रोटॉन तो तिकडे खेचत असतो. मग दोघांची खेचाखेची कशी आहे? सेम आहे. दोघांचा फोर्स कसा आहे? सेम आहे, पण अपोजिट डायरेक्शन आहे. म्हणून या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कुठेच जात नाही. हा याला इलेक्ट्रॉन देत नाही, तो याला पण इलेक्ट्रॉन देत नाही, कारण दोघं पण सारखेच आहे ताकदीचे, दोघांची ताकद सेम आहे, म्हणून इथे काही होत नाही. या ऑक्सिजनचं तसंच आहे, इकडनं इलेक्ट्रॉन त्याला घेता येत नाही, देता पण येत नाही, देत पण नाही तो, मात्र इकडनं तो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, काढतो कुणाची तरी, मग याचा -1. पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर वेगळे वेगळे किती प्रकारचे असतील? मग 4 प्रकारचे. कोणते बरं? इन पेरॉक्साइड ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. आता काय म्हटलं मी? ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन किती प्रकारचे दिसून येतात? 4 दिसायला तिथे 3च दिसत आहे. एक म्हणजे -2, एक म्हणजे +2 आणि एक म्हणजे -1. मग चौथा कुठला? 0. O2. O2 एकटा असेल तर काय? 0. कुणासोबत असेल तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तर हे होतं ऑक्सिजनचे एक्सेप्शनल केस. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. आता काही एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबर फिक्स नसतात, ते काढावे लागतात. याच्यामध्ये आपण फ्लोरीनचा लिहिलाय का? सॉरी, फॉस्फरसचा लिहिलाय का? नाही. सल्फरचा लिहिलाय का? नाही. जेवढ्यांचे ऑक्सिडेशन नंबरचे रूल आपण लिहिले तेवढ्यांचे ऑक्सिडेशन नंबर फिक्स आहे आणि इतरांचे आपल्याला काढावे लागतात. इतर एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढावे लागतात. मग कसे काढायचे? तर आज फक्त रूल लिहून घेऊ आणि मग उद्या कसे अप्लाय करायचे ते पाहू. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ all atoms, sum of oxidation number of all atoms in molecule is 0. आता समजा एखादा मॉलिक्यूल आहे H2SO4, मग एका हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस दुसऱ्या हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर प्लस पहिल्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, दुसऱ्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, तिसऱ्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, चौथ्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आणि या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज किती असेल? 0. तेच लिहिले आपण. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ ऑल ॲटम्स इन मॉलिक्यूल इज 0. दुसरं, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ
all atoms in sum of oxidation numbers of all atoms in polyatomic ion is equal to charge on that ion. चार्ज ऑन दॅट आयन काय प्रकार आहे बघूया. पुन्हा एकदा लिहायचं असेल पॉज करा, लिहून घ्या. पॉलीएटॉमिक, पॉली म्हणजे मेनी, ॲटॉमिक म्हणजे ॲटम. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम असतील आणि ते आयन असेल तर त्याला म्हणतात पॉलीएटॉमिक आयन. समजा फॉस्फेट आहे PO4 3-. मग आता फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर असेल प्लस ऑक्सिजन किती आहे, 4 आयटम आहेत ऑक्सिजनचे. एक आयटमचा ऑक्सिडेशन नंबर, दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर, तिसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर, चौथ्याचा ऑक्सिडेशन नंबर आणि या सगळ्यांची बेरीज किती असेल -3. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन पॉलीएटॉमिक आयन इज इक्वल टू चार्ज ऑन दॅट आयन. किंवा अमोनियम आयन आहे NH4 प्लस आयन आहे, नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस 4 हायड्रोजनचे ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू काय येईल +1. ठीक आहे, याला म्हणतात पॉलीएटॉमिक आयन. आणि कधी कधी एकटा असेल तर आता समजा Fe3 प्लस आहे रिएक्शन मध्ये, मग याचा ऑक्सिडेशन नंबर किती येईल +3. मोनो ॲटॉमिक आयन किंवा असं असेल S2-, मग ऑक्सिडेशन नंबर किती असेल -2. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटॉमिक आयन इज इक्वल टू चार्ज ऑन दॅट आयन. ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटॉमिक आयन, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो atomic ion is equal to charge on ion. चार्ज ऑन आयन. तर जेवढे रूल्स ची गरज होती आपल्याला तेवढे रूल्स आपण बघितले. काही एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.